तुम्ही कधी असा विचार केला आहे का की काही लोकांसाठी तुम्ही सर्व काही करता, वेळ देता, साथ देता, त्यांच्यासाठी स्वतःच्या आनंदाचाही त्याग करता, पण तरीही त्यांना तुमची किंमत वाटत नाही. उलट तुमचं प्रेम, तुमची काळजी आणि तुमचा वेळ हे सगळं ते गृहीत धरतात. आणि मग एक दिवस तुम्हाला जाणवतं, समस्या तुमच्या चांगुलपणात नाही, समस्या अशा लोकांमध्ये आहेत ज्यांना तुमची कदरच नाही. मित्रांनो, स्वाभिमान जपून जगायचं असेल तर एक गोष्ट समजून घ्या, जिथे तुमची किंमत नाही तिथे जास्त वेळ थांबणं म्हणजे स्वतःचाच अपमान करणं. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कदर न करणाऱ्या लोकांपासून लांब राहण्याचे 10 प्रॅक्टिकल मार्ग. आणि अशाच जीवन बदलणाऱ्या विचारांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कुटुंबाचा भाग बना. 1. स्वतःची किंमत आधी स्वतः ओळखा. जग तुमची किंमत तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल. खूप लोकांची सवय असते सतत इतरांची मान्यता शोधायची. कोणी कौतुक केलं तर आनंदी व्हायचं आणि कोणी दुर्लक्ष केलं तर दुःखी व्हायचं. पण अशी मानसिकता तुम्हाला कमकुवत बनवते. लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणाच्या कौतुकावर नाही किंवा दुर्लक्षावर अवलंबून नसते. तुम्ही कोण आहात, तुमच्यात कोणते गुण आहेत, तुम्ही किती संघर्ष केला आहे यावर तुमची किंमत ठरते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकला त्या दिवशी कदर न करणाऱ्या लोकांचं महत्त्व आपोआप कमी होईल. 2. प्रत्येकासाठी उपलब्ध राहणं बंद करा. काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच तुमची आठवण काढतात. काम पडलं की फोन, अडचण आली की मेसेज आणि काम झालं की पुन्हा गायब. जर तुम्ही प्रत्येक वेळी धावत गेलात तर लोकांना तुमची सवय लागते. त्यांना वाटतं हा तर कायमच मिळणार. म्हणून प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहू नका. तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, तुमच्याही भावना महत्त्वाच्या आहेत. स्वतःला इतकं स्वस्त बनवू नका की लोकांना तुमची किंमत उरू नये. 3. नाही म्हणायला शिका. हे छोटं शब्द आहे पण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. खूप फक्त लोक नाराज होतील या भीतीने हो म्हणतात. मन नसतानाही काम करतात, स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना खुश ठेवतात. पण लक्षात ठेवा, सतत हो म्हणणाऱ्या माणसाचा लोक सर्वात जास्त फायदा घेतात. म्हणून गरज असेल तिथे स्पष्ट नाही म्हणा. जो तुमचे आदर करतो तो तुमच्या नकाराचाही आदर करेल. 4. कृतीकडे बघा, शब्दाकडे नाही. काही लोक बोलण्यात खूप गोड असतात, तू खूप खास आहे, तुझ्यासारखं कोणी नाही, मी कायम तुझ्यासोबत आहे. पण वेळ आली की तेच लोक सर्वात आधी गायब होतात. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात हे बघा. कारण शब्द मोफत असतात पण कृती माणसाचा खरा स्वभाव दाखवतो. 5. जिथे सतत दुर्लक्ष होतं तिथे अंतर ठेवा. नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न लागतात. जर प्रयत्न फक्त तुमच्याकडूनच होत असतील तर थांबा आणि विचार करा. नेहमी तुम्हीच फोन करता, नेहमी तुम्हीच संवाद सुरू करता, नेहमी तुम्हीच समजून घेता आणि समोरून काहीच नाही तर हे नातं नसून ओझं आहे. अशा ठिकाणी अंतर ठेवणं चुकीचं नाही, ते स्वाभिमान लक्षण आहे. 6. स्वतःचं आयुष्य व्यस्त आणि अर्थपूर्ण बनवा. कदर न करणाऱ्या लोकांबद्दल जास्त विचार तेव्हाच येतो जेव्हा आपल्या आयुष्यात दुसरं काही नसतं. म्हणून स्वतःला व्यस्त ठेवा. नवीन कौशल्य शिका, वाचन करा, व्यायाम करा, स्वप्नावर काम करा. कारण जेव्हा तुमचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर असतं तेव्हा चुकीच्या लोकांचा प्रभाव कमी होतो. 7. भावना आणि वास्तव यामध्ये फरक ओळखा. कधीकधी आपल्याला एखादी व्यक्ती खूप आवडते म्हणून आपण तिच्या चुका दुर्लक्ष करतो. आपण व्यस्त पाहावं नाही, आपण भावना पाहतो. पण सत्य हे असतं की कदर नसलेली नातं कधीही
असलं तरी ते मनाला जखम देतं. म्हणून भावनांच्या आहारी जाऊ नका. वास्तव स्वीकारा. जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही. 8. स्वतःच्या मर्यादा ठरवा. लोक तुमच्याशी तसंच वागतात जितकी तुम्ही त्यांना परवानगी देता. जर तुम्ही प्रत्येक चुकीच्या गोष्टी सहन करत राहिलात तर समोरच्याला वाटेल की हे सगळं चालतं. म्हणून तुमच्या मर्यादा स्पष्ट ठेवा. कोणी अपमान करत असेल तर थांबवा. कोणी सतत वापरून घेत असेल तर अंतर ठेवा. कारण मर्यादा नसलेलं चांगुलपण अनेकदा दुःखाचं कारण बनतं. 9. एकटं राहण्याची भीती सोडा. खूप लोक फक्त एकटं पडू नये म्हणून चुकीची माणसं सहन करतात. त्यांना वाटतं कोणीतरी आहे तेवढंच पुरे. पण चुकीच्या लोकांसोबत राहण्यापेक्षा काही काळ एकटं राहणं खूप चांगलं असतं. कारण एकटेपणा तुम्हाला मजबूत बनवतो, स्वतःची ओळख करून देतो आणि योग्य लोकांची किंमत शिकवतो. 10. शांतपणे दूर जा. स्पष्टीकरण देत बसू नका. हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. काही लोकांना 1000 वेळा समजावलं तरी फरक पडत नाही. ते बदलत नाहीत. मग अशा लोकांशी वाद घालण्यात ऊर्जा का वाया घालवायची? शांतपणे दूर जा. तुमचं लक्ष स्वतःच्या आयुष्यावर केंद्रित करा. कारण काही लोकांना तुमच्या शब्दांची नाही, तुमच्या अनुपस्थितीची जास्त जाणीव होते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जिथे तुमची कदर नाही तिथे तुमची उपस्थिती वाया जाते. स्वाभिमान हा अहंकार नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. 11. प्रत्येकाला तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवू नका. खूप लोक एक मोठी चूक करतात. ते एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचं केंद्र बनवतात. त्यांचा मूड त्या व्यक्तीवर अवलंबून असतो. त्यांचा आनंद त्या व्यक्तीवर अवलंबून असतो आणि मग जेव्हा ती व्यक्ती दुर्लक्ष करते तेव्हा पूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुम्ही स्वतः असला पाहिजे. कोणी राहिलं तर छान, कोणी गेलं तरी आयुष्य थांबता कामा नये. 12. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. काही लोकांसाठी आपण स्वतःचं व्यक्तिमत्व बदलतो. त्यांना आवड म्हणून वागणं बदलतो. त्यांना खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या आवडी सोडतो. पण शेवटी काय होतं? तरीही त्यांना आपली किंमत वाटत नाही. कारण समस्या तुमच्यात नसते, समस्या त्यांच्या नजरेत असते. म्हणून स्वतःला कोणासाठीही बदलू नका. योग्य लोक तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारतील. 13. जास्त अपेक्षा ठेवणं कमी करा. दुःखाचं एक मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण एखाद्यासाठी खूप काही करतो आणि मग अपेक्षा ठेवतो की तोही तसंच करेल. पण प्रत्येकाची विचारसरणी सारखी नसते. म्हणून अपेक्षाचं ओझं कमी करा. जितकं कमी अपेक्षा तितकं जास्त मानसिक शांतता. आणि जिथे अपेक्षा कमी असतात तिथे निराशाही कमी असते. 14. तुमची उणीव जाणू द्या. खूप लोक सतत उपलब्ध राहतात. त्यामुळे समोरच्याला तुमची सवय लागते पण किंमत नाही. म्हणून कधीकधी थोडं मागे हटणं गरजेचं असतं. नेहमी तुमचं संपर्क करत असाल तर काही काळ थांबा. पहा समोरून प्रयत्न होतात का. कारण काही लोकांना तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही कायमची उपलब्ध राहत नाही. 15. स्वतःवर प्रेम करायला शिका. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम असतं तो चुकीच्या लोकांसाठी स्वतःला झिंजवत नाही. तो स्वतःच्या मनाचा आदर करतो, स्वतःच्या वेळेची किंमत करतो आणि स्वतःच्या स्वाभिमानाची तडजोड करत नाही. लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, ते स्वतःची काळजी घेणं आहे. आणि जो स्वतःची काळजी घेतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने मजबूत बनतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुमची कदर करत नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. हिऱ्याची किंमत आंधळ्याला समजत नाही म्हणून हिरा दगड होत नाही. तसंच चुकीच्या लोकांना तुमची किंमत समजत नाही म्हणून तुम्ही कमी होऊ नका. अशाच व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये किंमत किंवा थंब असे नक्कीच द्या. धन्यवाद.